नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आमच्या शेतात पेरणी करायला चाललेलो आहे। चण्याची पेरणी करायची आहे। 3 एकर शेतात चणा पेरायचा आहे। त्याच्याशीच रिलेटेड हा आमचा ब्लॉग आणि हा आमचा ब्लॉग बनवण्याचा पहिलाच प्रयत्न आहे। आम्ही सुरुवातीचे व्हिडिओज बनवले नाही, डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये आम्ही माल टाकला, तयार करून सीड ट्रीटमेंट करून त्याच्यामध्ये फर्टिलायझर ॲड करून आणि डायरेक्ट पेरणीला सुरुवात केली। तेच काही आम्ही छोटे छोटे व्हिडिओज बनवलेले आहेत, तेच आता आपण बघूया। चला डायरेक्ट आमच्या शेतात। पेरणीला आमच्या सुरुवात मगाशीच झालेली आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं आधीच की आम्ही सुरुवातीचे व्हिडिओज काही बनवले नाहीत। सीड ट्रीटमेंट वगैरे करून आणि फर्टिलायझर ॲड करून आधीच आम्ही चणे ट्रॅक्टरमध्ये टाकले आणि पेरणीला सुरुवात झाली आणि अर्ध्यापेक्षा जास्त शेत आमचं पेरूनसुद्धा झालेलं आहे। काका ट्रॅक्टर मस्त चालू आहे काकाचं आणि पेरणी मस्त सुरू आहे आणि आम्ही धुऱ्यावर उभे राहून बघत आहोत आमच्या शेतीकडे, ट्रॅक्टरकडे कसं काय होत आहे। आमचे बालू काका पण, राजेंद्र काका इथे उभे आहेत। त्यांनी आम्हाला भरपूर मार्गदर्शन केलं यावेळेस आणि छान पेरणं मस्त होत आहेत, खूप मस्त होत आहे पेरणं। आज सोले लागते ना, आपल्याजवळ सोले आहे नाही ना काका? आहे का, होईल का? त्या बैला सोले तर आहे ना। कशी काय गावंडे साहेब पेरणी ठीक आहे का? चणा वगैरे किती पडला? चणे आमचे संपलेले आहेत, बस थोड्याशा चण्याची आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही आता गावात आलेलो आहे। ते बघा एकदम समोर माझं घर। लगेच चणे घेतले की आम्ही रिटर्न शेतात। आम्ही चाललो आहे आमच्या शेताच्या दिशेने। मस्त थंड हवेचा मजा घेत आमचे नोबेल दादा गाडी चालवत आहेत। निसर्गरम्य हे वातावरण। बस जवळच माझं शेत आहे। हा एक डावीकडे रस्ता चालला आहे गारल्या गावाकडे, उजवीकडला रस्ता जातो आहे सावडी गावाकडे। आता आम्ही आमच्या शेतात प्रवेश करत आहोत। आम्ही गेलो होतो चणे आणायला, आमचे चण्याची पेरणी सुरू आहे आणि आमचे चणे संपलेले आहेत म्हणून हे गाडीवर आम्ही चणे घेऊन आलो आहोत। थोडेसे चणे लागत होते। आता हे आमचे नोबल दादा चणे उतरवत आहेत गाडीवरून आणि हे चाललो आम्ही ट्रॅक्टरकडे। हे ट्रॅक्टरवर आमचे काशीनाथजी काका बसलेले आहेत जे पेरणी करत आहेत। हां, चेक कर लागते मला। चांगलं होऊन राहिलं पेरणं। चला आता थोडा वार्तालाप करूया ट्रॅक्टर मालकासोबत। नमस्कार विक्की भाऊ। नमस्कार। हे आमचे विक्की भाऊ गावंडे, ग्रामपंचायत पडसाडचे सदस्य। यांचंच ट्रॅक्टर आमच्या शेतीमध्ये चालू आहे। आज चण्याची पेरणी सुरू आहे। विक्की भाऊ, कशी होत आहे पेरणी? पेरणी ठीक होत आहे। 3 एकरमध्ये 120 किलो चणा आता पडलेला आहे, म्हणजे 40 किलो पर एकर। आणि शेत चांगलं आहे, म्हणजे असं काही कवसून वगैरे नाही राहिलं ना? कवसून वगैरे नाही राहिलं, ठीक आहे, पद्धतशीर होत आहे। आता याच्यावरती थोडं लेवलमध्ये आपण रोटावेटर करून देऊन, अच्छा, आणि लेवल झालं म्हणजे पाणी वगैरे त्याला सविस्तर होऊन जाते तुम्हाला। बरं, वरचा कचरा वगैरे थोडा बारीक होऊन जाते, म्हणजे आपलं उगवण बी चांगलं आणि चांगला चणा होईल, फैलन चांगला। हे विक्की भाऊचं ट्रॅक्टर आहे, इथं चालू आहे। आमचे काका काशीनाथजी गावंडे चालवून राहिले ट्रॅक्टर। आपले मानमोळे साहेब यांच्या, आमचे राजेंद्रजी मानमोळे काका पण इथे उभे आहेत। बस आता आमचं 5 मिनिटाचं पेरणं बाकी आहे, ते झालं की आम्ही आमच्या घराकडे रिटर्न।
खतम झाले. आणि अशा प्रकारे पेरणी पूर्ण करून आम्ही चाललो आमच्या घराकडे. धन्यवाद. टाटा. बाय बाय.